छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही सातारा नगरी क्रांतिशील नाना पाटलांचा इतिहास असलेला हा सातारा जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी जे स्वप्न पाहिलं की देशातल्या प्रत्येक बेघर माणसाला घर मिळालं पाहिजे, जो संकल्प त्यांनी केला त्या संकल्पाच्या पूर्णत्वाकडे जात असताना आज महाराष्ट्र राज्यामध्ये देशाचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री आणि ज्यांच्याकडे या देशातल्या प्रत्येकाला घर देण्याची जबाबदारी आहे ते सन्माननीय शिवराजसिंह चव्हाण साहेब आपलं मनापासून या ठिकाणी साताऱ्याच्या पवित्र नगरीमध्ये स्वागत करतो। आता जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा। 30 लाख घरं ज्या मंत्रालयातून आपल्याला मिळाली, आदरणीय मोदीजींनी आपल्याला दिली, शिवराजसिंह चव्हाण साहेबांनी आपल्याला दिली, ती घरं देत असताना देशाच्या इतिहासातला हा उच्चांक आहे की एका राज्याला एका वर्षामध्ये 30 लाख घराचं उद्दिष्ट मिळालं। ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू की त्यांच्या प्रयत्नातनं ही घरं आपल्याला मिळाली। हा देशातला उच्चांक आहे आणि हा देशातला उच्चांक होत असताना आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जी घरं पूर्ण झाली त्या घराचा प्रातिनिधिक लोकार्पण सोहळा या ठिकाणी होणार आहे। या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आज स्टेजवर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि आमचे राज्याचे बांधकाम मंत्री सन्माननीय शिवेंद्रसिंहराजे भोसले, या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे मित्र सन्माननीय शंभूराज देसाई, या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे नेते आणि आपले खासदार सन्माननीय उदयनराजे भोसले, या ठिकाणी उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, ज्यांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण आता स्वागत करूया, त्या सन्माननीय प्रियाताई शिंदे, त्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष सन्माननीय नरेंद्रजी पाटील, आमदार सन्माननीय मनोजदादा घोरपडे, सन्माननीय अतुल बाबा, यासोबत स्टेजवर उपस्थित असलेले माढा मतदारसंघाचे माजी खासदार आणि सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे नेते सन्माननीय रणजितदादा नाईक निंबाळकर, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय सचिन पाटील, सन्माननीय मदनदादा भोसले, सन्माननीय डॉक्टर दिलीपराव येळगावकर, धैर्यशील दादा कदम, केंद्रीय सचिव आणि ज्यांच्या सहकार्यानं ज्यांच्या सोबत काम करत असताना महाराष्ट्र राज्यानं देशामध्ये उच्चांक केला, घरकुल निर्मिती असेल, बचत गटाचं उमेदचं काम असेल किंवा जे जे काम हातामध्ये घेतलं, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राजचं अभियान असेल, ही सगळी अभियानं राबवण्यामध्ये ज्या अधिकाऱ्याचा सगळ्यात मोठा वाटा आहे ते आमचे ग्रामविकास विभागाचे माजी सचिव सन्माननीय एकनाथजी ढवले, त्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले ग्रामविकास खात्याला नव्यानं आम्हाला मिळालेले सचिव सन्माननीय चंद्रकांतजी पुलकंडवार यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत। त्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेल्या आणि ज्यांच्या अथक प्रयत्नातनं हा कार्यक्रम यशस्वी होतोय त्या जिल्हा परिषदेच्या CEO सन्माननीय आमच्या यास्मी नागराजन मॅडम, त्यासोबत
अनेक सन्मानी उपस्थित आहेत, पण एक नाव माझं राहून गेलेलं आहे. माझे मित्र, माझे बंधू सन्माननीय महेश शिंदे आमदार हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. त्यासोबत आमचे राजू भैया, त्यांचंही मनापासून स्वागत. पाठीमागच्या सगळ्यांची मी क्षमा मागतो. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम चालू होत असताना आपण एवढ्या उन्हामध्ये प्रचंड संख्येनं उपस्थित असलेले सगळेच घरकुलाचे लाभार्थी, आमच्या महिला भगिनी आणि आपण सगळे उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत असताना पत्रकार बंधूंचं मनापासून स्वागत करतो. साहेब, आज हा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना मोदीजींच्या आपल्याला सूचना आल्या आणि हा कार्यक्रमाच्या सगळ्या याच्यामध्ये काटकसर करण्याच्याही सूचना आपल्याला आल्या. पण हे सगळं होत असताना हा कार्यक्रम आपला अगोदर ठरला होता. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला स्वतः सूचना केल्या. आमचा हा मेळावा 50,000 लोकांचा होता. आपल्या सूचना आल्यावर साहेब आम्ही तो 25,000 लोकांचा केला. त्याच्यामध्ये जो खर्च आम्हाला कमी करता येईल तो करायचा प्रयत्न आम्ही केला. पण आम्ही ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून साहेब आजच सांगतो, ज्या सूचना मोदीजींनी दिलेल्या आहेत त्या प्रत्येक सूचनेचं भविष्यात तंतोतंत पालन आम्ही करू. आमच्या हातून काय चुकलं तर आम्हाला माफ करावं, पण आम्ही प्रयत्न सगळा केलेला आहे. हे कार्यक्रम सुरू होत असताना पहिल्यांदा मी आपल्याला सांगेन. यासोबत आज हा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना पहिल्यांदा मी शिवराजसिंह चौहान साहेबांना मनापासून धन्यवाद देणार आहे. हे धन्यवाद एवढ्यासाठी आहे की आजपर्यंत आपण घरकुलाचे अनेक, प्रधानमंत्री आवास योजनेचे अनेक कार्यक्रम आपण पाहिले. पण हे सगळे कार्यक्रम पाहत असताना पाठीमागच्या 9-10 वर्षामध्ये अख्ख्या महाराष्ट्राला 13 लाख घरांचं उद्दिष्ट मिळालं. ते 10 वर्षामध्ये मिळालं. परंतु आमच्या महाराष्ट्राला साहेब एका वर्षामध्ये, सर आपने एक साल में महाराष्ट्र को 30 लाख प्रधानमंत्री आवास का उद्दिष्ट दिया. आपको बहुत बहुत धन्यवाद. महाराष्ट्र आपका सदा ऋणी रहेगा. महाराष्ट्र का हर बेघर आपका ऋणी रहेगा, क्योंकि इतना बड़ा टारगेट आपने हमें दिया. वो देश में उच्चांकी था. बाद में हमारे ग्राम विकास विभाग को आदरणीय मुख्यमंत्री महोदय ने आदेश दिया, ये सारे घर जो दिए आपने उसको 40 दिन में मंजूरी प्रदान करनी है. और हमें बताने में आनंद होता है सर कि हमने 45 डेज में 28 लाख घरों को मंजूरी हमने दी और उसमें से 10 लाख घर का फर्स्ट इंस्टॉलमेंट भी हमने उसी दिन दिया था. और आप सर दूसरी बार आप आए थे, पहले अमित भाई आए थे, उनके हाथ से हुआ था. आप बाद में आपने 10 लाख घर लेके फिर आप आए और हमने जो उद्दिष्ट रखा था वो उद्दिष्ट हम लेके आगे जा रहे हैं. आता आपल्याला सांगायला आनंद होतो की आता हे सगळं उच्चांकी होतं देशामध्ये. साहेब, आज महाराष्ट्राच्या ग्रामविकास विभागानं 1 वर्षामध्ये, जुलाई महीना सर अपन आला था, जुलाई में आप आए थे, 1 साल में 5,08,000 घर बांध के तैयार किए, आवास बांध के तैयार किए. ये देश में आज तक कभी भी 1 साल में किसी भी राज्य ने 5 लाख घर तैयार नहीं किए थे, वो महाराष्ट्र ने किया है. सर हमें आपको बहुत बहुत इस धन्यवाद देना है कि इतना बड़ा टारगेट हमें आपने दिया. और ये करने के बाद महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सातत्यानं आमच्या पाठीशी उभे राहिले आणि घराचा प्रोग्राम ताकदीनं पुढे गेला पाहिजे यासाठी सातत्यानं आमचा आढावा घेतला, सूचनाही दिल्या. आणि आज सांगायला आनंद होतो साहेब, आपण ही घरं पूर्ण झाली पाहिजेत म्हणून प्रत्येक वेळी ज्या सूचना आम्हाला दिल्या त्या प्रत्येक सूचनांचं आम्ही पालन केलं. आणि हे पालन करत असताना साहेब आज मला सांगायला आनंद होतो की आम्ही दुसरा हप्ता 16 लाख घरांना दिलाय, तिसरा हप्ता 10,17,000 घरांना दिलाय.
चौथा हप्ता आम्ही 2,90,000 घरांना दिला आहे आणि 5वा हप्ता आम्ही 53,000 लोकांना दिलेला आहे. त्यामुळे आमचं उद्दिष्ट सर आहे, या वर्षी ग्रामविकास खातं आणखीन 15 लाख घरं पूर्ण करण्याचा संकल्प या निमित्तानं ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आम्ही करतोय. पण हे सगळं करत असताना मला सांगायला अभिमान वाटतो, आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी सूचना दिल्या. एवढ्या मोठ्या संख्येनं घरं आली, पण जेव्हा ही सगळी घरं आली तेव्हा जवळजवळ 2,10,000 लाभार्थ्यांना जमीन उपलब्ध नव्हती. परंतु महाराष्ट्र सरकारनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या, या लाभार्थ्यापैकी 1,81,000 लाभार्थ्यांना आम्ही जमीन उपलब्ध करून देऊ शकलो. याचा आम्हाला मनापासून आनंद आहे साहेब. आपण निर्णय घेतले, गायरांची जमीन घरकुलाला देण्याचा निर्णय घेतला, गावठांची जमीन देण्याचा निर्णय घेतला. पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेतनं आपण 50,000चे 1,00,000 रुपये आपण साहेब केले आणि आता 1,81,000 लाभार्थ्यांना आम्ही जमीन दिलेली आहे. आता त्यांच्याही घरकुलाचं काम चालू होईल आणि त्यांना घर मिळेल. उर्वरित लाभार्थ्यांना पण आम्ही साहेब या निमित्तानं जमीन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय. त्यासोबत साहेब शिवराज जी चौहान साहेब, आपने जितना पैसा दिया उसमें महाराष्ट्र सरकार ने 50,000 रुपए और जोड़े. माननीय मुख्यमंत्री महोदय ने डिसीजन लिया, 50,000 रुपए हर लाभार्थी को देने का निर्णय किया. उसमें से 15,000 जो सौर ऊर्जा के लिए और 35,000 रुपए घर के काम के लिए देने का डिसीजन लिया. हाँ, ये डिसीजन है कि हमने तय किया है कि जितने घर हम तैयार करेंगे हर घर सोलर पे होगा, हर घर में मुफ्त बिजली मिलेगी. ये संकल्प हमारे मुख्यमंत्री महोदय ने किया है. उसके बारे में हम आगे बढ़ने का काम कर रहे हैं. याच्यासोबत साहेब हे करत असताना घरकुलासाठी वाळू मोफत देण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये सुद्धा साहेब वाळूच्या सह्यात सुद्धा आपण किमान 20,000 रुपयाची मदत घरकुलाला करतोय. ही सगळी कामं आम्ही या निमित्तानं ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून राबवतो. या सगळ्यांच्या पुढे जात असताना साहेब आपण मोदीजींनी जो संकल्प केलेला आहे, लखपती दीदीच्या बाबतीतला जो संकल्प केलेला आहे, आम्हाला ग्रामविकास खात्याला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 50 लाख लखपती दीदी झाल्या पाहिजेत हे उद्दिष्ट दिलं होतं. आम्ही 50 लाख लखपती दीदी केलेल्या आहेत. आता आमच्या मुख्यमंत्र्यांनी 8 दिवसापूर्वी आम्हाला पुन्हा उद्दिष्ट दिलंय, 1 कोटी लखपती दीदी झाल्या पाहिजेत. हाही संकल्प आम्ही केलेला आहे आणि तो संकल्प घेऊन आम्ही पुढे काम करणार आहे. साहेब या ठिकाणी हे सगळं करत असताना आमच्या बचत गटाला 50,150 कोटी रुपयाचं कर्ज या बचत गटाला आम्ही दिलंय. त्यासोबत 4,640 कोटीचा समुदाय निधी आम्ही दिलेला आहे. साहेब लखपती दीदी करत असताना या ठिकाणी मला सांगायला आनंद होतो की देशातला मला वाटतंय सगळ्यात पहिला प्रोजेक्ट असेल. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घेतलाय, आता महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून, मिनी सरसच्या माध्यमातून जिल्ह्याला आपण महिलांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देतो. परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आता निर्णय घेतलाय की जिल्ह्यामध्ये 12च्या 12 महिने आमच्या बचत गटाच्या उमेदच्या महिलांच्या मालाला मार्केट मिळेल असा उमेद मॉल प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्माण करण्याचा निर्णय घेतलाय. 13 मॉलला मंजुरी मिळालेली आहे आणि चालू वर्षी आणखीन 13 मॉल होतील. 26 मॉल 3 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये उमेदच्या स्वतःच्या मालकीचा मॉल या ठिकाणी होईल. हे या ठिकाणी सांगताना मला मनापासून आनंद होतो. त्यासोबत साहेब महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून मला सांगायला साहेब आपल्यालाही सांगायला आनंद होतो. मिनी सरसचं मी सांगणारच नाही, जिल्हा वाईज मिनी सरस झाला, परंतु 3 सरस झाले, महालक्ष्मी सरस झाले. एक झाला नागपूरमध्ये, एक झाला वाशीमध्ये आणि परवा आपण ज्याचं उद्घाटन केलं भव्य दिव्य असा जो सरस झाला तो झाला मुंबईमध्ये. या तिन्ही सरसची विक्री काढली सर. मुंबईचा अजून चालू आहे 4 दिवस. साहेब आजपर्यंत मुंबईच्या सरसमध्ये जवळजवळ 35 कोटी रुपयाचा विक्री महालक्ष्मी सरसमध्ये झालेली आहे. वाशीमध्ये झाला त्यात 22 कोटी रुपयाची विक्री झाली होती आणि नागपूरमध्ये साहेब 19 कोटी रुपयाची विक्री झाली होती. अशा पद्धतीनं महिला सक्षमीकरणाचं काम करत असताना आपण जे जी जबाबदारी द्याल ते ग्रामविकास खातं पुढे घेऊन जाते. या बाबतीत साहेब अनेक विषय बोलण्यासारखे मी अधिकच बोलणार नाही,
पण साहेब आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगणार आहे, आपण या ठिकाणी ग्रामविकास खात्यावर जो विश्वास टाकला, खास करून मी शिवराजजींना मी मनापासून सांगेन सर, आपको एक साधारण किसान का लड़का है जो आपके सामने खड़ा है। जिस जिला परिषद में फंक्शन हो रहा है 2007 में उसी जिला परिषद में जिला परिषद सदस्य का चुन के आया था और काम भी किया था। उसके बाद 4 बार विधानसभा में गया हूं, लेकिन इसी जिला परिषद में आज ग्राम विकास विभाग का मिनिस्टर बन के आया हूं। हमारे मुख्यमंत्री महोदय को जितना धन्यवाद दे, एक साधारण घर के लड़के को आज यहाँ आके काम करने का जो मौका मिला है, उस मौके का जो भी फायदा हम उठा सकते हैं, जो भी काम कर सकते हैं वो करने का हम कोशिश करते। पुन्हा एकदा मी शिवराजजींचं मनापासून स्वागत करेन। आपल्या सगळ्यांना माहिती आहे शिवराजजी मध्य प्रदेशचे 4 वेळा मुख्यमंत्री राहिले आणि आपण सगळ्यांनी बघितलंय प्रचंड लोकप्रिय असणारा, जनमानसामध्ये प्रचंड मोठी प्रतिमा असणारा, सगळ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, लाडली लक्ष्मी योजना जिनसे बनी वो हमारे शिवराज भाई है और उनका मैं फिर एक बार बहुत दिल से स्वागत करता हूं। आपका बहुत बहुत स्वागत है सातारा डिस्ट्रिक्ट में, महाराष्ट्र में। आपको एक बात बोलता हूं, आप महाराष्ट्र पे जो विश्वास आपने किया है, महाराष्ट्र उसको सार्थ करेगा। महाराष्ट्र हर बेघर को घर देगा और जो जो आपने बोला है वो काम करेगा, ये आपको बताता हूं। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो। साहेब आपण जे जे मागितलं ते सगळं दिलं, याही जिल्ह्याला दिलंय, काही कमी केलं नाही। पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद। या जिल्ह्यामधले अनेक माझे सहकारी आहेत, सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। पण आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण आमच्या लाडक्या बहिणी आल्यात, शेतकरी बांधव आलेत आणि खास करून लाभार्थी आलेत, या सगळ्या लाभार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।